आज पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे, की या निवेदनाच्या संदर्भामध्ये स्टेशनच्या अंतर्गतल्या ज्या काही जुन्या पोलीस चौक्या असायच्या, त्या सर्व बंद स्थितीत आहे. तिथे कर्मचारी नाहीत. त्या अनुषंगाने आम्ही साहेबांना मागणी केलेली आहे पक्षाच्या वतीने, की ज्या काही जुन्या बंद स्थितीत असलेल्या चौक्या ज्या आहेत पोलीस चौक्या, त्या पूर्ण चालू करण्यात याव्या आणि नव्याने लोकसंख्येच्या प्रमाणे नवीन आणखीन पोलीस चौक्या सुद्धा देण्याचं काम आपण करावं. कारण की गुन्हेगारीचा धाक जो आहे, कायद्याचा धाक जो असतो, तो राहिलेला नाहीये. त्यामुळे आम्ही ही मागणी केलेली आहे आणि महाविद्यालयाच्या आवारामध्ये 100 मीटरच्या आतमध्ये ज्या काही पानटपऱ्या आहेत, त्या पानटपऱ्या सुद्धा हटवण्याचं काम आम्ही इथं साहेबांना सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे मनपा आयुक्ताला सुद्धा त्या संदर्भात पत्र दिलेलं आहे आणि लवकरात लवकर ज्या काही बंद पडलेल्या पोलीस चौक्या आहेत, त्या पूर्ववत करण्याचं काम आपण करावं आणि दुसऱ्या नव्यानं ज्या काही पोलीस चौक्या आहेत, त्यासुद्धा आपण स्थापन करून कायद्याचा जो धाक आहे, म्हणजे तो गुन्हेगारीवर जास्त राहील. त्यामुळे या अनुषंगाने आम्हीच आज जिल्ह्याचे अध्यक्ष दिनेश गवळी असतील, मराठवाड्याचे उपाध्यक्ष सुनीलजी खरात आहेत, युवा शहर अध्यक्ष हर्षद लखपती आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी या शिष्टमंडळामध्ये आज उपस्थित होते.